नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे वटपौर्णिमा। त्यासाठी सगळ्यात पहिलं आधी आवरून वगैरे घेतली घरातली कामं, त्यानंतर देवपूजा केली, छान सगळं आवरलं। त्यानंतर म्हटलं स्वतःचं पण आवरून घ्यावं, त्यानंतर छान तयारी वगैरे केली कारण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जायचं होतं। त्यामुळे छान आणि फर्स्ट टाईम काय झालं की माझी साडी फर्स्ट अटेम्प्टमध्ये खूप छान आली, नाहीतर मला साडी नेसायला प्रचंड वेळ लागतो। आवरलं, त्यानंतर आम्ही निघालो वडाच्या पूजेसाठी जाणार होतो, बट बाहेर जायला पॉसिबल झालं नाही कारण वडाचं झाड तिथनं खूप लांब होतं। त्यामुळे आमच्या अपार्टमेंटमधल्या एका वहिनींनी वडाची फांदी आणली होती, मग त्याचीच सगळ्यांनी मिळून पूजा करायचं ठरवलं। तर इथं छान आधी तयारी करून घेतली सगळी, त्यानंतर एकाने मिळून पूजा आधी करून घेतली। प्रचंड वारा होता, त्यामुळे दिवा काही तिथे लागतच नव्हता, इव्हन अगरबत्त्या पण विजत होत्या सारखं। त्यानंतर इथे दुबळी वहिनीने आधी पूजा करून घेतली, त्यानंतर शमिका वहिनी पण पूजा करून घेतल्या। शमिका वहिनींची पूजा करून झाली, तसंच मी पण मग पूजा करून घेतली। 7 जन्मी हाच पती मिळावा, त्याला चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य, धनसंपत्ती, सुख समाधान सगळं मिळावं यासाठी प्रार्थना केली। तिघांची पूजा करून झाली, तसं छान फोटो पण काढले कारण फोटो तर मस्ट आहे। एवढं छान सजलं होतं तर फोटो तर काढायलाच पाहिजे, त्यामुळे ते काढलेले फोटोसुद्धा मी पुढे शेअर केलेले आहेत। पूजा वगैरे सगळं आटपलं आणि आता म्हटलं थोडंसं निवांत जे काही घरात आवरायचं होतं, कारण आज सकाळी पाण्याचा घोळ झाला, म्हणजे पाणीच गेलं नेमकं, मोटरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि पाणी आज सकाळी धावपळ होती नुसती, त्यामुळे सकाळी जास्त काही शूट नाही करू शकले। तर आता म्हटलं आता अद्वैतला झोपवलं, आता त्याला झोपवलं की माझी बाकीची कामं असतात ॲज युजल, कारण तो काही करू देत नाही, त्यामुळे त्याला झोपूनच जे काही असेल ते करायचं। सगळं पटपट आवरलं आधी, घरातलं जे काही पेंडिंग होतं, सकाळी बरीच कामं अशीच पेंडिंग पडली होती, मग ती पण आटपली आधी आणि आता म्हटलं तर स्वयंपाकाला सुरुवात करा। आज छान असा पुरणपोळीचा बेत आहे, मग म्हटलं नैवेद्य पण होते आणि आज खूप दिवस आली पुरणपोळी बनवलेली पण नव्हती, त्यामुळे म्हटलं छान आधी पुरणपोळी पण बनवावी। तर आता त्याचंच प्रिपरेशन चालू आहे, तेव्हा आधी सगळ्यात पहिले सगळं प्रिपरेशन करून ठेवते, म्हणजे काय होतं की करायला सगळी कामं जरा बरी पडतात। तर चला,
तर सगळ्यात आधी मी इथे ना पुरण बनवून घेतलं, कारण ते पुरणपोळी करायला जास्त वेळ लागतो. मग ऑलरेडी जर सगळ्या गोष्टी तयार असतील ना तर पटपट होतात. त्यामुळे पुरण जसं तयार झालं तशीच मी लगेचच कटाची आमटी पण करून घेतली. मी कटाच्या आमटीसाठी ना कुठलंच वाटण करत नाही. मी डायरेक्ट जे आपण डाळीचं पाणी काढतो ना तेच घेते. म्हणजे त्या तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग आणि थोडंसं लाल तिखट टाकते आणि त्याला फोडणी दिल्यानंतर ते जे काही पाणी डाळीचं आपण काढताना ते डायरेक्ट त्यात घालते आणि आपण जे पुरण बनवलेलं असतं ना ते पुरण घालते आणि कटाची आमटी बनवते. थोडासा किंचित असा गरम मसाला टाकते मी त्यामध्ये. मी ना कटाची आमटी अगदी सिंपल पद्धतीनेच करते. मला जास्त त्यामध्ये असं वाटण वगैरे काही आवडत नाही. त्यामुळे जेवढं सिंपल राहील तेवढं चांगलं. त्यामुळे मी अशा सिंपल पद्धतीने कटाची आमटी बनवते. त्यानंतर मी बाकीचं जे काही होतं म्हणजे आज छोले भटुरे, त्यानंतर पुरणपोळी असा बेत होता. त्यामुळे छोले पण ऑलरेडी कुकर लावून वगैरे घेतला होता. त्यानंतर ते सगळं आवरता मी माझी बाकीची जी काही थोडीफार कामं होती ती पण करून घेत होते. ही सगळी कामं करून झाली. तसंच मी लगेचच कणिक भिजवून घेतलं. पुरणपोळीसाठी लागणारं कणिक एकदम मऊसूत मळून घेते मी, ज्यामुळे पुरणपोळी अगदी सॉफ्ट होते. अगदी दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली ना तरी ती तेवढीच सॉफ्ट लागते. त्यामुळे त्याचं कणिक अगदी जेवढं सॉफ्ट मळता येईल तेवढं सॉफ्ट मळायचं. त्यानंतर माझा सगळा स्वयंपाक मी करून घेतला. छान नैवेद्य दाखवला आणि लवकर एकदा खाऊन घेतले, कारण प्रचंड भूक लागली होती. तर हा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.